नमस्कार, मी महेंद्र देशमुख प्रभाकर कुंभारनगर शेतकरी असून आज इथे सोलापूरमध्ये नारायण सिंचन केंद्र येथे विभागीय स्तरावरील पूर्व हंगाम नियोजनाची कार्यशाळा आहे. या कार्यशाळेला भेट देण्याचा योग होता आला तर इथं उत्तम प्रकारे नियोजन केलेलं आहे. प्रत्यक्ष डेमॉन्स्ट्रेशन केलेलं आहे. माहिती परीक्षणापासून जलतारा, त्याचबरोबर दशपर्णी अर्थ, त्याचबरोबर सुपर केन नर्सरी आणि एक 10 टन थेरी असे विविध स्वरूप म्हणजे डेमो इथं मला बघायला मिळालं. आणि अशाच प्रकारचं काम आम्ही ग्रुप शेतीमध्ये पण करत आहोत. त्यामुळे मला खूप आनंद झाला की मला इथं ते बघायला मिळालं. आणि आम्ही करमाळा तालुक्यामध्ये कुंभारमध्ये ग्रुप शेती करत असताना तुरीमध्ये काम करत होतो. शेतकरी एकत्र आला तरच खूप असणार आहे. एकटा शेतकरी काही करू शकत नाही आमच्या लक्षात आलं. आणि आम्ही 13 शेतकऱ्यांचा ग्रुप बनवला. विष्टामध्ये तुमचे बियाणं असेल, खते असतील आणि बाकी बियाणे असेल किंवा पिकाचे साहित्य असेल हे सर्वच. त्याचबरोबर आम्ही किरचिक पद्धतीने ते लागवड केल्यामुळं आमचा मजुरी खर्च बचत झाला. एकरी 10,000 रुपये आमचं फक्त एकत्र मजुरी काम केल्यामुळे बचत झाली. आणि फक्त 12,000च्या आसपास आमचा इतर खर्च झाला. म्हणजे मजुरी खर्चात बचत हा खूप मोठा प्लस पॉईंट बचतीचा आहे. त्याचबरोबर ज्ञान, एकटा शेतकरी ज्ञान घ्यायला तर जात नाही, पण जर ग्रुप असेल तर तो ज्ञान घ्यायला एकमेकांकडे जातो. इतर शेतकऱ्यांकडे जे प्रगतशील शेतकरी त्यांच्याकडे व्हिजिट करतो. त्याचबरोबर आम्ही राहुल कृषी विद्यापीठाला व्हिजिट केल्या, केविकेला व्हिजिट केल्या आणि तिथून ज्ञान घेतलं आणि ते ज्ञान आमच्या शेतात इम्प्लिमेंट केलं. ते करत असताना आमच्यामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली की फक्त मी माझं एकटंच उत्पन्न नाही वाढलं पाहिजे, माझ्या बाजूचा तो शेतकरी त्याचं पण उत्पन्न वाढलं पाहिजे ही भावना अगोदर निर्माण झाली. आणि ही भावनाच तुला आम्हाला याच्याकडे घेऊन गेली. कारण शेतकरी मला जर एखादं ज्ञान असेल तुम्ही ते दुसऱ्याला देत नाही आवडतो. त्यामुळे शेतकरी मागे राहतो. आणि आमच्याकडे ते उलट होतं की मला जर काय मी परस्पर इतर शेतकऱ्यांच्या प्लॉटवर जायचं तिथं बघायचं काय अडचण आहे की त्याला लगेच असं आहे ते काम कर. अशा पद्धतीने सर्वजण एकमेकांच्या इथं जात होते, एकमेकांना मोटिवेट करत होते. त्यामुळे आमचं उत्पादन एवढं वाढलं की आम्ही आणि एसओपी आम्हाला काही शास्त्रज्ञ आमच्या भागातून आले होते. त्यांनी पण व्हिजिट दिली आणि आम्हाला मार्गदर्शन केलं. तर त्या एसओपी सांगितलं. त्या एसओपी मुळे आमचं उत्पन्न वाढायला मदत झाली. कारण तर तंतोतंत पालन केलं गेलं एकमेकाच्या नावाने. त्यामुळे ग्रुप फार्मिंगमुळे उत्पन्न वाढतं. आमचं उत्पादन हे अगदी 5 क्विंटल जे होतं पूर्वी ते आता आम्ही ऍव्हरेज 12 क्विंटल आणि आमचं टॉपचं 18 क्विंटल उत्पादन आमचं निघालं. तर हा आम्ही एवढ्यावर थांबलो नाही तर आमच्या आसपासच्या गावांमध्ये पण आम्ही गट तयार केले. करमाळा तालुक्यात आम्ही 40 गट तयार केले. आणि करमाळा तालुका तुरीचा हब झाला असं म्हणायला काही हरकत नाही. केळीसाठी करमाळा तालुका प्रसिद्ध आहे. परंतु मागील 3 वर्षाचं रेकॉर्ड जर काढलं तर करमाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात तूर पिकते. त्या शेतकऱ्यांना असंच एकत्र येऊन जर आपण ग्रुप शेतीच्या माध्यमातून काम केलं तर नक्कीच प्रत्येक पिकामध्ये ते काम शक्य आहे. आणि यासाठी कृषी विभाग हा सदैव आपल्या पाठीशी असतो. कृषी विभाग, आत्मविभाग असेल आणि बाकी सर्व विभाग असतील हे तुम्हाला ग्रुप शेतीमध्ये खूप मदत करत असतात. आपण तिथपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळं शेतकऱ्यांना अडचण येतात. मी विनंती करेन की अशा प्रकारच्या कार्यशाळा असेल की तालुका स्तरावरती पण व्हाव्यात, गाव स्तरावर पण व्हाव्यात. तर त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होईल.